नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज आपल्यासाठी खास वेगळ्याच प्रकारची भाजी मी घेऊन आली आहे. ह्या भाजीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कष्ट घ्यायचं नाही आहे किंवा कोणत्या पद्धतीचं वाटणही तयार करायचं नाही आहे आणि ग्रेव्हीसुद्धा तयार करायची नाही आहे. झटकीपट होणारी, अगदी कमी वेळामध्ये अशी ही भाजी आहे. तर ह्याच भाजीची रेसिपी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला अगदी नक्कीच आवडेल ही भाजी. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ठेवलेली आहे गॅसवरती कढई. कढईमध्ये टाकूया 2 पळी तेल. तेल तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. कुणाला जास्त तेलाची भाजी आवडते, कुणाला कमी तेलाची भाजी आवडते, त्या पद्धतीने तुम्ही तेल भाजीसाठी वापरू शकता. आता ह्या तेलामध्ये आपण छानपैकी राई टाकलेली आहे आणि राईच्या नंतर इथे जिरं टाकलेलं आहे. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण आता टाकलेला आहे कढीपत्ता. तेलामध्ये छानपैकी ह्या तिन्ही वस्तू फ्राय झाल्या का ह्यामध्ये आता आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेऊया. कांद्याला जास्त लालही करायचं नाही आहे आणि जास्त कच्चाही कांदा ठेवायचा नाही आहे. मस्त मध्यम प्रकारचा लाल झाला तोवर याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथे कांदा हा छान प्रकारे लाल झालेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे. तीसुद्धा छानपैकी या तेलामध्ये त्याच पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आता ह्यामध्ये ॲड करूया आपण एक बारीक कापलेला टोमॅटो. टोमॅटोसुद्धा छानपैकी मऊसर होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता टोमॅटो हा छानपैकी मऊसर झालेला आहे. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ॲड करूया हिरवी बारीक कापलेली कोथिंबीर. कोथिंबीर ही भाजी झाल्यावर न घालता फोडणीमध्ये कोथिंबीर जर तुम्ही टाकली तर भाजीची जी चव आहे अगदीच खूप छान सुरेख अशी येते. भाजी खूप छान लागते यासाठी. आता त्यानंतर ह्यामध्ये आपण ॲड करूया थोडंसं हिंग. त्यानंतर ॲड करूया पाव चमचा हळद. या दोन्हींना छानपैकी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही छानपैकी आपल्या भाजीच्या मसाल्याला कलर येतो आहे. त्यानंतर आता ह्यामध्ये ॲड करूया लाल तिखट 1 चमचा. तिखटसुद्धा छानपैकी तेलामध्ये आपण परतवून घेऊया. या भाजीमध्ये मेन काय टाकायचं आहे तर मी इथे घरी तयार केलेला घरगुती मसाला भाजीमध्ये ॲड करणार आहे, जेणेकरून भाजीला एकदम उत्तमच छान अशी चव येणार आहे. पाहू शकता तुम्ही. तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल तर त्यामध्ये तुम्ही गरम मसालासुद्धा ॲड करू शकता. मसालासुद्धा छानपैकी तेलामध्ये 1 मिनिट परतवून घ्यायचा आहे. मसाला छानपैकी तेलामध्ये परतवून झालेला आहे. आपल्या भाजीचा मसाला छानपैकी रेडी आहे. आता 2 मिनिटे झाकून ठेवूया आपण ह्या मसाल्याला तेलामध्ये. त्यानंतर इथे मी 3 बटाटे घेतलेले होते आणि ते पाण्यात भिजत घातलेले होते. छानपैकी आपल्याला स्वच्छ असेच बटाटे धुवून घ्यायचे आहेत आणि सालीसकटच आपण बटाटे कापून घेणार आहोत. सालीसकट बटाट्याची जर भाजी केली तर आणखीनच चवदार लागते. तर हे बटाटे कशा पद्धतीने कापायचे आहेत मी तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये लांबट फोडी अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याच्या कापून घ्यायच्या आहेत. पाहू शकता तुम्ही इथे. अशा पद्धतीने आपल्याला आपले 3ही बटाटे छानपैकी कापून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला उभ्या फोडी बटाट्याच्या आवडत नसतील तर ह्या ज्या उभ्या फोडी आहेत त्या तुम्ही अर्ध्या करून पण कापून टाकू शकता. अगदी अशाच पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवते. अशा पद्धतीने पण तुम्ही बटाट्याची फोडी कापून टाकू शकता. तर उरलेले 2 बटाटे आपण छानपैकी अशा पद्धतीने कापून घेऊया लांबट. तर पाहू शकता तुम्ही इथे आपले बटाटे कापून झालेले आहेत. 2 मिनिटेसुद्धा झालेले आहेत. आपला मसाला छानपैकी तेलामध्ये वाफला गेलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे. वा,
आता चमच्याच्या साहाय्याने आपण मसाला छानपैकी पुन्हा एकदा परतवून घेऊन बटाट्याच्या कापलेल्या फोडी मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया। आता एक 2 ते 3 मिनिटे आपल्याला ह्या फोडी मसाल्यामध्ये छानपैकी एकत्र करून व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून काय होईल, ज्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या सर्व फोडींना मसाला छानपैकी लागेल, आतवर मुरेल त्याच्या, यासाठी। त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ॲड करूया 1 ग्लास पाणी। तुम्हाला लागेल तसं तुम्ही जास्तही पाणी ह्यामध्ये वाढवू शकता। मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर टाकलेलं आहे चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यामुळे काय होतं, भाजी ही लवकर शिजते, या कारणास्तव मी आता ह्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। छानपैकी चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि भाजीला झाकून ठेवायचं आहे छानपैकी उकळी येईपर्यंत। पाहू शकता तुम्ही, वा, भाजीला एकदम छान प्रकारे उकळी आलेली आहे। आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। कूट टाकल्यामुळे काय होईल, भाजी एकदम चविष्ट चवदार अशी लागेल, यासाठी। जर तुम्हाला भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर टाकला नाही तरीही चालेल, कूट हा ऑप्शनल आहे। तुम्हाला तशीच मसाल्याची भाजी आवडत असेल तर तशीही तुम्ही करू शकता। आता आपण पाहूया भाजी ही चांगल्या पद्धतीने शिजलेली आहे का नाही। छानपैकी भाजी शिजलेली आहे। तर आजची ही कोणतंही वाटण न घालता बनवलेली बटाट्याची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह, रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।